परत एकदा एक ब्लॉग घेऊन येत आहे आणि बघा तुम्ही आमच्या गावाकडची नदी तुम्हाला दाखवायला आलो आहे आणि ही गावाकडची आमच्या नदी आहे. त्या पाण्यामुळे आमचा आवाज येईल नाही येईल हे काय मला माहीत नाही, कारण आम्ही ब्लॉग करायसाठी इथं आलो आहे. तर तुम्हाला काहीतरी वेगळं चुकीचं ऐकू आलं असेल तर मला माफ करा. काय लोक ना धुणं धुवायला आले आहेत, तर बघू शकता ही नदी आहे, पूर्ण नदी आहे. तरी बघा तिघं इथं ब्लॉक करत आहेत आणि सांगतो तुम्हाला बघा. आणि पलीकडेच एक विहीर पण आहे, विहीर पण पलीकडे. तर इकडं बघा कोकणी नारळाची झाडं पण 4-5 आहेत आणि सांगू हे नारळाचं पाणी इतकं स्वादिष्ट लागतं की तुम्हाला ना कोणताही आजार असो किंवा आजार तुम्ही आजारातून मुक्त होऊ शकता असा विषय. हे पण व्हिडिओ करत आहे, इथं दादा पण व्हिडिओ करत आहे. तुम्ही बघू शकता इथं वातावरण तर एकदम थंडगार आहे, कारण आम्ही पाण्याजवळ आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मेन इथं आम्ही मागच्या आठवड्यातच मासे पकडायला आलो होतो आणि तो ब्लॉक करायचा माझ्या ध्यानात नाही, त्यामुळं मासे जेवढी गावली होती ती आम्ही खाल्ली थोडा. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मासे इतकी ह्या नदीचे मासे इतकी चविष्ट आहेत की तुम्ही एकदा खाल्ला ना सारखं खासाल असा विषय आहे बघा. तर मित्रांनो, मी थोडीच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं असेल की जे ही पिके आहेत ना ती पिके शेतकऱ्यांनी केली आहेत. तर शेतकरी का लावतात, ही शेतं का करतात, कारण त्यांचं पोट चालावं व त्यांच्या जे काळापासून चालू आहे ते परत त्यांनी करावं, त्यामुळे ही शेतकरी माणसं ही शेत करत आहेत. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की इथं कोकणी नारळ पण आहेत. बघू शकता एक 7-8 झाडं आहेत. तर ती नारळाचं पाणी पिल्यावर आपल्याला कोणताही आजार असो, चेहऱ्यावरील डाग ते सगळं जाऊ शकतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं बघा विहीर पण आहे. ती विहीर ना खूपच वर्षापूर्वीची विहीर आहे. ती मला वाटते 30-20 वर्षापासून ती विहीर इथंच आहे. तर मी बघत आहे की ती विहीर खोल पण आहे आणि पाणी पण त्या विहिरीचं चांगलं आहे. आणि इथं शेतकरी माणसांनी बघा आपल्या पिकासाठी पाणी सोडण्यासाठी सोय तिथं केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि जे आपण गुढीपाडव्या दिवशी पुजतो, आपण नवीन वर्ष म्हणून साजरा करतो, तर ती गुढीची काठी पण तिथं आहे मित्रांनो. तर ती परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला काय त्यांनी देणार नाहीत. आणि आत्ता तर काय आपल्याला गरजेचं पण नाही, तर थोडे दिवसात आपल्याला ते गरजेचं आहे. तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवीनच नक्कीच. तर इथं केळीची झाडं पण आहेत, ते जवारी केळी आहेत. तर ती जवारी केळं आपण बघू शकतो की ती खाल्ली की आपल्याला कोणताही आजार असतो की आपली तब्येत फिट ठेवण्याचं काम ती जवारी केळं करतं. तर बघा हे बघा ही झाडं. तर ही झाडं आपल्याला अशी कामं येतात. आणि तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे की ही करंजीची झाडं आहे ना, ही करंजीची झाडं बसून आपण जे करंजीचं बी आहे ते आपण आधी घरला न्यायचो आणि ते बी फोडून आपल्याला बी आपण ती कारखान्यामध्ये जाऊन विकायचो आणि त्या बीचे आपल्याला चांगले फायदे मिळायचे. आणि परत त्या बीचे तेल पण निघू शकतं त्या बी आपण विकलो की आपल्याला त्या बीचं पण पैसे पण मिळू शकतं. तर तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे जी शेतकरी माणसं आहेत ना, त्यांच्या पिकाचे नुकसान न होण्यासाठी त्यांनी हा कट्टा बांधलेला आहे बघा. आणि बघू शकता कसं दगडं चांगले आहे, एकदम पॉवरफुल बांधकाम आहे. बरं आहे, मला वाटते एक 50-60 वर्षामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. थोडं इकडं चांगलं नाही ते बाद झालेलं आहे. तर एक बांधकाम का बांधलं आहे की जादा पाणी आलं की पुराचं ना ते पाणी इकडं शेतामध्ये येऊन पिकं नुकसान नाही होऊ दे ना, त्यामुळे हे कट्टा बांधलेला आहे. आणि तुम्हाला मेन सांगायचं आहे तर ही जी पानं दिसत आहेत ना, ही पानं थांबा जरासं, जी पानं दिसत आहेत ना, ही मसाल्यासारखी पान दिसत आहे ना, ते मसाल्याचे पान आहे, ते जांभळाचे पान आहे. ते बघू शकता त्या मसाल्यासारखं हे पान दिसू शकतं, खरं हे मसाल्याचं पान आहे, जांभळाचे आहे. तर त्याचं नुकसान मला काय माहीत नाही, तुम्हाला अनेकदा सांगेनच. तर बघू शकता इथं चांगली झाडे आहे, चांगला निसर्ग आहे. तर जसं मी पुढे जाईन तसं तुम्हाला आवाज कमी येईल, कारण इथं ना पाण्याचा प्रेशर एवढा आहे की बघू शकता तुम्ही. पाण्याचा प्रेशर आहे बघा, कोण जरी तिथं थांबला तर वाहूनच गेला असं समजा, कारण पाणी इतकं प्रेशर नाही आहे ना, त्यामुळे माझा आवाज येणार नाही. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, आम्ही इथं मासे पकडाय पण मगाशी तुम्हाला सांगितलेलंच मी, कारण इथं मासे पण आम्ही पकडायला होतो तेव्हा या नदीचे मासे चांगलं चविष्ट लागतात. आणि
खेकडे पण चविष्ट लागतात, कारण स्वच्छ पाण्याचे मासे व खेकडे हे चविष्टच लागत असतात. तर इथं बघा आपल्या घरचे धुण्यासाठी माणसं इथं येत आहेत. तर मित्रांनो बघा शकता इथं वायर किती खाली आली आहे हे बघा. ती कोणी बी हात लावेल तर त्यांचा गेमच होईल. बघू शकता इथं आता ती जी लोक MSCBची लोक आली आहेत, ती लोक काम करत आहेत की एक मोठा डाम लावून ते वरती चढवायचं काम ते वायरीचं करत आहेत. तर तुम्हाला मी मागाशी सांगितलं असतं होतं की हे तंबाखू जो आहे बघा, ते तंबाखूपासून बी आपल्याला खूप फायदा मिळतो. आणि म्हणायचं म्हणजे तुम्हाला हा तंबाखूचा पैसा बी खूप चांगला येतो. आणि मेन म्हणजे जे तंबाखू आता जसं चांगलं पण आहे तसं वाईट पण आहे. तर हा ब्लॉग इथंच थांबवितो. जय हिंद जय भारत. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही या.